आता ना पहिल्यासारखा कोणताच ऋतू राहिले नाही बघा. मग ते मी का म्हणते सांगते तुम्हाला. कारण कसं आहे माहिती का, पहिलं कसं राहायचं, उन्हाळ्यामध्ये ऊन, पावसाळ्यामध्ये पाऊस, थंडीमध्ये थंडी. आता अजिबात तसं राहिलेलं नाही. आता सध्या तर उन्हाळा आहे, परंतु तुम्हाला माहिती असेल की आमच्या इकडे तर इतका पाऊस पडतो, म्हणजे प्रत्येक भागात प्रत्येक तालुक्यात असं झालेलं आहे की पाऊस आहे. आणि बरोबर आता म्हणजे लोकांची, शेतकऱ्यांचं नाही इतकं नुकसान होतंय तुम्हाला सांगते. इतकं म्हणजे त्यांना टेन्शन आहे ना, कारण शेतकऱ्यांचं सगळे म्हणजे बागा कुठं काय असेल ते त्यांचं काय त्यांची कामं असतात ना शेतातली, ती सगळी खोळंबून गेलेत. सगळ्या गोष्टीचं नुकसान झालंय. तर हे ऋतू असं उलट दिवस झाल्यामुळं ना, आता ते सगळं वातावरण चेंज झाल्यामुळं ना खूप असं म्हणजे परिणाम होते बघा सगळ्या गोष्टीवर, लाईफस्टाईलवर, माणसांच्या बुद्धिमत्तेवर सुद्धा परिणाम व्हायला लागलेला आहे. तर आता मला बनवायची होती थोडीशी वांग्याची भाजी. तर त्याच्यासाठी मी वांगे कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे, जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे, भरपूर असा कांदा कट करून टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर ते चांगलं असं तळून घेतलेलं आहे. आणि त्याला चांगला चरका बसला की त्याच्यामध्ये बेसिक मसाले घालून घेतलेले आहेत आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातले, कारण ओलं खोबरं पण थोडं टाकलेलं आहे. अशा प्रकारे वांग्याची भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे. आणि थोडं ना मला ही पण बनवायचं होतं, म्हणजे थोडासा भात लावायचा होता, दूध तापवायचं होतं आणि थोडासा उपमा पण बनवायचा होता. तर सुरुवातीला ह्यांचं इकडं काय चाललंय बघा. कारण कसं आहे, कलिंगड कापून ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर ना दुपारी एकदम थंड होत आहे बरं का. आणि मोठं कलिंगड असलं ना आणि आपण कट नाही केलं ना तर तेवढं थंड होत नाही. ज्यावेळेस आपण थंड करायला ठेवून नंतर कट करून थंड केलं ना, एकदम थंड आणि एकदम मस्त लागते. आणि त्याच्यासाठी आम्ही कट वगैरे करून ठेवतो. तर इथं मला थोडंसं उपमा बनवायचा होता. तर मी सुरुवातीला पातेलं ठेवलं होतं, पण म्हणलं नको आता याच्यामध्ये ना व्यवस्थित वाफलून निघणार नाही. तर कढईमध्ये कधी पण आपण पोहे, उपमा असे पदार्थ बनवले ना तर कढईमध्ये चांगले वाटतात बघा, मस्त असे वाफलून निघतात. त्याच्यामुळे मी कढईमध्ये परत बनवून घेतला उपमा. तर उपम्यामध्ये ना सिंपल असा कांदा टाकलेला आहे, अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि हिरवी मिरची, जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे, थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि बिना हळदीचा बनवलाय बघा. कारण आमच्यात हळदीचं एवढं कोणाला आवडत नाही, त्यामुळे बिना हळदीचा बनवलाय मी, हळद बिन टाकता. तर मस्त असं वापरून निघलेलं आहे. नाश्त्याची तर तयारी झालेली आहे आणि भाजी बनवलेली आहे, सगळं झालेलं आहे. सकाळची देवपूजा वगैरे सगळी बाकीची कामं झालेली आहेत. आणि थोडंसं दूध तापवून घ्यायचं होतं, कारण कसं आहे माहिती आहे का, आता असं म्हणजे जरी पाऊस वगैरे पडत असला ना तरी पण वातावरणात ना गरमी जाणवते, त्यामुळं दूध वगैरे लगेच खराब होते. त्याच्यामुळे ती सगळी तापवून ठेवावं लागते. त्याच्यानंतर थोडासा भात लावला आणि थोड्याशा चपात्या बनवायला घेतल्या. तर चपात्या बनवायला घेतल्या, पण थोडंसं ना मला आणखी एक भाजी बनवायची होती, पण मी ती काही व्हिडिओमध्ये शेअर केली नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, व्हिडिओ खूप मोठा होतोय सगळ्या, म्हणजे जे एक एक दिवशी आपल्याला ना भरपूर अशा भाज्या बनवल्या असतात, पण एवढा मोठा व्हिडिओ केला की खूप मोठा व्हिडिओ होतोय. तर चला भेटूया मग उद्याच्या नेक्स्ट